आता आपण जिथे उभे आहोत ना, ही सह्याद्रीमधली एक अद्भुत अशी जागा आहे. या ठिकाणी सह्याद्रीमधलं म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर पण इथेच आहे आणि महाराष्ट्रातली सगळ्यात खोल आणि लांब दरी, ज्याला आपण जिओग्राफिकल फॉल्ट लाईन म्हणतो, ती सुद्धा याच एरियात आहे. एशियामधलं सगळ्यात जुनं धरण जे आपण म्हणतो, आज आपण त्या धरणाच्या बाजूला उभे आहोत, हे भंडारदरा धरण. ह्या धरणाला आता 100 वर्ष होत आली. म्हणजे यावर्षी आत्ता परवा 10 डिसेंबर 2025 रोजी 99 वर्ष पूर्ण झाली. तेव्हा 18व्या शतकाच्या सुरुवातीला काय झालेलं की इथे दाट झाडी वगैरे सगळं होतं, आदिवासी पाडे वगैरे होते. त्यावेळी हा डेव्हलप एरिया नव्हता. इथे रतनगड आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. आणि रतनगडचा जर ब्लॉग तुम्हाला पाहायचा असेल तर आमच्या उन्हाळ ट्रॅकर्स यूट्यूब चॅनलवरती आहे, तो नक्की बघा. या रतनगडावरती एक रत्नाबाई म्हणून देवी आहे. त्या देवीच्या गुफेमधनं प्रवरा नदीचा उगम होतो. ही प्रवरा नदी वाहत वाहत ही इथे येते आणि इथून पुढे पश्चिमेकडे जाते. त्यावेळी पावसाळ्यामध्ये आपल्या ह्या एरियामध्ये जर तुम्ही पावसाळ्यात आलात ना, तर पावसाळ्यात भरपूर पाऊस असतो. अगदी आम्ही त्या दिवशी हरिश्चंद्रगडला गेलो आणि त्यावेळी सुद्धा प्रचंड पाऊस पडला, सीझन नसताना सुद्धा. आणि अचानक खूप सारे धबधबे तिथे तयार झाले. सो पावसाचं प्रमाण त्या काळापासून आतापर्यंत इथे बऱ्यापैकी आहे. पण हे जे पावसाचं पाणी आहे, जर आपण साठवलं नाही तर पूर्वीच्या काळी ते वाहून जायचं आणि ज्यावेळी उन्हाळा यायचा त्यावेळी ते दुष्काळ पडायचा, अक्षरशः जंगलं सुकून जायची. आणि त्यावेळी हा डेव्हलप एरिया नव्हता, आदिवासी पाडा होता. सो तत्कालीन इंग्रज सरकारच्या धोरणानुसार त्यांनी असं ठरवलं की ही प्रवरा नदीचं जे पाणी आहे, हे पाणी आपण अडवून जर इथे धरण बांधलं तर हा संपूर्ण उत्तर महाराष्ट्र जो आहे, म्हणजे नाशिकचा जो पार्ट आहे आपण ज्याला म्हणतो, किंवा अहिल्यानगरचा जो पार्ट आहे, अकोल्याचा पार्ट आहे, हा आपल्याला लागवडीखाली आणता येईल, डेव्हलप करता येईल. मग त्याची सुरुवात जी होती ती 18व्या शतकातच झालेली. म्हणजे 1800च्या वेळी त्यांनी एक समिती नेमली. त्यांनी इथे येऊन बघितलं की कुठे धरण बांधता येईल. तर अजून एक गाव आहे, त्या गावात त्यांनी एक मातीचं धरण बांधलं, पण ते पुरेसं होईना. मग त्यांनी तब्बल 10 वर्ष ह्याच्यावरती सर्च केला आणि 1807 मध्ये तिथल्या सरकारने एक सिंचन समिती नेमली. त्या सिंचन समितीने असं ठरवलं की हे जे शेंडी गाव आता आहे ते त्यावेळी गाव नव्हतं, ह्या उंच 2 टेकड्या होत्या जिथे आपण मगाशी थांबलेलो, आणि ते उंच जे धरण दिसतंय त्या 2 टेकड्यांच्या मधनं ही नदी वाहत यायची आणि पुढे पलीकडे जायचे. त्यावेळी एक ब्रिटिश अधिकारी होता, त्याचं नाव होतं आर्थर हिल, हे त्याचं नाव होतं. या आर्थर हिलने ह्या संपूर्ण एरियाची रेकी केली आणि त्याला असं वाटलं की या 2 टेकड्यांमध्ये जर आपण धरण बांधलं तर आपल्याला बऱ्यापैकी उंची मिळते आणि प्रवरेचं जे पाणी आहे बऱ्यापैकी आपल्याला अडवता येईल. हा त्याचा जो अभ्यास होता, हा तत्कालीन गव्हर्नमेंटने सँक्शन केला आणि त्यानंतर 1810ला हे धरण बांधायला सुरुवात केली. त्यावेळी इथे फार उशी वस्ती होते, खूप सारे आदिवासी पाडे होते. त्यामुळे मजूर, धरणासाठी लागणारं साहित्य, इथे दगड फोडण्यासाठी लागणारं साहित्य, हे सगळं आणण्यासाठी इगतपुरी स्टेशनला किंवा घोटी स्टेशनला यावं लागायचं. तिथून सगळं साहित्य इथे आणलं गेलं. त्यावेळी इथे एक स्पेशल रस्ता बनवला गेला आणि इथे अक्षरशः एक वस्ती बनवली गेली, जी आता आपल्याला शेंडी गावामध्ये पाहायला मिळते. ही वस्ती इथे डेव्हलप झाली, एक शहर डेव्हलप झाली फक्त एका धरणासाठी. 1820 पर्यंत बेसिक एक धरण बांधून झालं, ज्याची उंची होती 200 फुटापर्यंत. हे जे मगाशी धरण तुम्ही पाहिलं, त्याची भिंत पाहिली, त्या भिंतीचे 200 फुटापर्यंतचं बांधकाम झालेलं. त्यावेळी 10 वर्षाच्या कालखंडामध्ये इथे एक प्रॉपर धरण सुद्धा तयार झालेलं. पण नंतर त्यांना असं वाटलं की हे धरणाची व्याप्ती अजून वाढवता येईल आणि म्हणून मग त्याची हाईट आता 275 फुटापर्यंत करण्यात आली. तर ह्या धरणाचा जो कामाचा कालखंड होता, हा संपूर्ण होण्यासाठी 10 डिसेंबर 1826 हा दिवस उजाडला. तसं तर जूनमध्ये हे धरण बांधून तयार झालं. पण मग त्याचं उद्घाटन करण्यासाठी मुंबईचा गव्हर्नर बोलवला गेला, त्याचं नाव होतं विल्सन लेस्ली. तर तो जो डॅम आहे त्या डॅमला त्यांनी त्या गव्हर्नरचं नाव दिलं, विल्सन डॅम. आजही कागदोपत्री तो डॅम विल्सन डॅम म्हणून ओळखला जातो. आणि हे जे धरण आहे, या धरणाला त्या इंजिनियरचं नाव दिलं गेलं आर्थर लेक. जो आर्थर हिल म्हणून इंजिनियर होता, त्याचं नाव ह्या धरणाला दिलं गेलं. आजही कागदोपत्री असंच नाव आहे. मग तुम्ही इथे बोलाल की ते राघोजी भांगरे जलाशय, हे नाव कोणाचं आहे? तर हे धरण बांधायच्या 100 वर्ष आधी इथे आदिवासी क्रांतिकारक होऊन गेले राघोजी भांगरे. त्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. त्यांचे वडील सुद्धा क्रांतिकारक होते.
ते इथल्या एका किल्ल्याचे सुभेदार होते. आणि हे सगळे जे हे सुभेदारीचा जो मक्ता होता हा इंग्रजांनी त्यांच्याकडनं काढून घेतला. त्यामुळे इथल्या आदिवासी लोकांच्या उत्पन्नावरती गदा यायला सुरुवात झाली. तसंच इंग्रजांनी इथे बरेचसे टॅक्सेस सुरू केलेले. कसाई हा दुष्काळी भाग होता, त्यामुळे तो टॅक्स भरण्यासाठी इथल्या आदिवासी लोकांना ना स्वतःच्या जमिनी विकाव्या लागत होत्या. आणि मग जर ते पैसे भरता नाही आले तर सावकार त्यांच्या जमिनी लुबाडवत्या. म्हणजे दुहेरी परिस्थिती आहे. एकीकडनं इंग्रज सरकार पैसे मागतात आणि एकीकडनं सावकार जमिनी लुबाडतात. ह्या दुहेरी खात्यात सापडल्यामुळे इथल्या आदिवासी लोकांनी उठाव सुरू केला, तो इंग्रजांविरुद्ध केला. आणि त्याच्यामध्ये मुख्य नाव जे होतं, जो लढा ज्यांनी सुरू केला त्यांचं नाव होतं आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे. हे आपल्याला इतिहासाच्या पुस्तकात शिकवलं जात नाही. असे बरेचसे क्रांतिकारक आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. तर राघोजी भांगरे यांचं योगदान असं की त्यांनी इंग्रजांबरोबर तब्बल 25 ते 30 वर्ष लढा दिला. शेवटी इंग्रजांनी त्यांना पकडलं आणि त्यांना फाशीची शिक्षा दिली. त्यांच्या फाशीची शिक्षा ठाण्याला झाली आपल्या. आणि त्यांना एक वेळा नाही 3 वेळा फाशीची शिक्षा द्यावी लागली. कारण 2 वेळा फाशीची शिक्षा देऊन त्यांचा प्राण गेला नाही. मग एक प्रॉपर समिती नेमली आणि प्रॉपर अभ्यास करून त्यांना फाशीची शिक्षा दिली. असे हे राघोजी भांगरे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहिती नसतं की इथे आल्यानंतर हे राघोजी भांगरे जलाशय म्हणजे काय. तर उन्हाळ ट्रेकरचा हाच प्रयत्न आहे की तुम्ही ज्यावेळी इथे याल तर इथे आपण एन्जॉय करणार आहोत, मजा मस्ती तर करणार आहे, सेल्फी करणार आहात, काही आठवणीसुद्धा घेऊन जाणार आहात. पण त्याबरोबर तुम्ही इथली माहितीसुद्धा सोबत घेऊन जाईल. ज्यावेळी तुम्ही पुन्हा कधी याल त्यावेळी ही सगळी माहिती तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवाल. नाही तर आपण एका दिवसासाठी तो मजा करून जातो. सो जेव्हा काही तुम्ही पुन्हा कधी याल तर तुमच्या पुढच्या पिढीला किंवा तुमच्यासोबत जे कोणी फ्रेंड्स असणार आहेत त्यांना ह्या जलाशयाची ही जी माहिती आहे ती तुम्हाला गुगलवरती पण मिळेल. आणि राघोजी भांगरेंचे बरेचसे व्लॉगसुद्धा आहेत, पुस्तकंसुद्धा आहेत. ही पुस्तकं तुम्हाला वेळ असेल तर वाचा आणि आपल्या पुढच्या पिढीला नक्की सांगा, जेणेकरून आपला जो इतिहास आहे आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नेऊ. ठीक आहे.